UDF एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते बारामतीच्या निकालाच्या संदर्भातली. तर बारामतीमध्ये पोटनिवडणुकीत सुनित्रा पवार मोठ्या आघाडीवरती आहेत आणि ही केवळ एक औपचारिक अशा प्रकारची ही निवडणूक आहे. तिसऱ्या फेरीत सुनित्रा पवार ह्या 26,773 मतांनी आघाडीवर आहेत. केवळ त्यांची किती लाखांची लीड असेल आणि किती लाख मतांनी त्या निवडून येतात एवढा त्या ह्याच्यातला भाग आहे आता. पण आपण जाणून घेतोय कपिल डोके सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, स्टुडिओत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. कपिलजी, खूप दिवसानंतर एक सुकून मिला अशा पद्धतीचं केरळमधले हे आकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल एक राहुल गांधींचा सुद्धा हा करिश्मा म्हणावा का? कारण राहुल गांधींनी वायनाड निवडलं, सातत्यानं ते केरळमध्ये जात आहेत आणि हे यश त्यांचं पण आहे. नाही, निश्चितच सुरुवातीचे कल हे आमच्यासाठी जरी सुखावणारे असले, काँग्रेसने केरळमध्ये जे UDF काँग्रेसच्या नेतृत्वात जे UDF आघाडी त्या ठिकाणी लढली, 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी LDFच्या नेतृत्वाखालील सरकारची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. काँग्रेसने त्या ठिकाणी केरळच्या लोकांचे प्रश्न, राहुल गांधीजींची सातत्यानं केरळमध्ये त्यांनी केलेली मेहनत, म्हणजे वायनाड आणि राहुल गांधी हे समीकरण संपूर्ण देशाला माहिती आहे. वायनाडचे लोक राहुल गांधींवर किती प्रेम करतात आणि राहुल गांधींचं सुद्धा वायनाडवरती किती प्रेम आहे, गांधी परिवाराचं किती प्रेम आहे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती काँग्रेस आणि UDF आघाडी लढलेली आहे. केरळच्या लोकांचे स्थानिक प्रश्न असतील, त्या सगळ्या गोष्टी आम्ही घेऊन त्या ठिकाणी लढलो. महिलांच्या स्वावलंबनाच्या योजना असतील, तरुणांचे प्रश्न असतील, 10 वर्षामध्ये केरळ सरकारचा जो काही भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालला होता, ते प्रचाराचे प्रामुख्यानं केलेले मुद्दे असतील, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही त्या ठिकाणी प्रकर्षानं लढलो. म्हणून हे सगळं परिवर्तन होताना दिसते आहे. निश्चितच परिवर्तनात तुम्हाला 18 जागांचं नुकसान दाखवतंय. ठीक आहे, सुरुवातीला हे परिवर्तन तुमच्या जोरापेक्षा जास्त तुमचे जे UDF मधली जी आघाडी आहे आणि त्यातून मुस्लिम लीग ते गेन करताना दिसतंय. आणि ज्या पद्धतीने आपण बघत आलो युवराजजी, की काँग्रेस नेहमीच एक आपण ज्याला म्हणतो की एक लंगडा प्लेअर ठरतं, तसंच केरळमध्ये होताना दिसते. अगदी सुरुवातीचं आहे हे, म्हणून मी सावधपणे बोलतोय. परंतु तुम्ही जो दावा करताय त्या -18 जागा, त्या दाव्याला कुठे ना कुठे खोडून काढताय. निश्चितच हे सुरुवातीचे कल आहेत. मला अजूनही आशा आहे की शेवटच्या निकालापर्यंत एक चांगला मोठा विजय काँग्रेसचा त्या ठिकाणी असेल. आणि या सगळ्या विजयामध्ये सहयोगी पक्षांचं तर हे असतंच, योगदान असतंच, पण काँग्रेसची भूमिका हे महत्त्वपूर्ण आणि मोठ्या भावाचीच राहील असा आम्हाला विश्वास आहे. आणि विलास, आकडे मात्र अत्यंत संथ गतीनं बदलताना दिसत आहेत. फक्त 123 जागा, मग आतापर्यंत आपण 122, ज्या वेगाने आपण सेंचुरी केली, पुढचे 50 रन मंदार सर, पुढचे 50 रन सोपे नाहीयेत. आणि हे 50 आणि जो काही लढाई आहे ही 50 धावांची आहे. नाही, 50 धावांची लढाई निश्चित आहे, पण साधारणतः 22 ते 25च्या फरकामध्ये हा पश्चिम बंगालचा सगळा जो खेळ असणार आहे तो होईल असं वाटतंय मला तरी आतापर्यंतच्या सगळ्या आकड्यांच्या मुळे. त्याचं कारण स्प्लिट ज्याला आपण म्हणतो ना, व्हर्टिकल स्प्लिट, अशा पद्धतीचा हा निकाल येताना दिसतोय. तर एक प्रतिक्रिया येते आपल्याकडे, सुवेंदू अधिकारींची प्रतिक्रिया येते, आपण थेट जातो. আমার নন্দীগ্রামে ফার্স্ট রাউন্ড আমি পেয়ে গেছি, 3000 লিড আছে। এটা 18 রাউন্ড অবধি যাবে। এটাতে আমার এক্সপেক্ট ছিল 1100 লিড পাবো, এটা আমি থাইস পেয়েছি, 3 গুণ পেয়েছি। दादा, अभी जो रुझान आए हैं, अभी जो रुझान आए हैं, क्या सरकार भाजपा कर रहा है, ये मान के चलिए। आप लोग का जो चल रहा था, जो इनिशियल ट्रेंड रहा है 135 प्लस बीजेपी, 100 अप्रोक्स टीम्स। नंदीग्राम और भवानीपुर का क्या रिपोर्ट मिला है आपको अभी तक? देखिए, भवानीपुर में तो इनिशियली तो टक्कर रहेगा। ये जो पहले राउंड हुआ है इसमें 14 जो बूथ है, 6 मुस्लिम प्रॉन बूथ है, उसमें भी वो लोग जो 90-95% मुस्लिम वोट को पिछले बार मिलता था, इस बार नहीं मिला, क्रैक है। और जो 8 हिंदू बूथ है उसमें मेरा लीड है। ये भवानीपुर का मैं 9-10 राउंड से आप देख लेना, मैं पूरा संभाल के आगे चला जाऊंगा। ये 77 वार्ड आ जाएगा, उसमें ममता बनर्जी का काफ़ी लीड होगा। 3, 4, 5 राउंड, 6 राउंड तक उसको मैं मेकअप कर दूंगा। वो उसका 10 राउंड का बाद उनका बहुत खड़ा होना मुश्किल हो जाएगा। मिल के देखिए, पूरा जो ट्रेंड है एंटी इनकम्बेंसी साथ साथ हिंदू पोलराइजेशन, इनिशियली हम लोग देख लिया। हिंदूज आर consolidated in favor of Lotus. It's a very good signal for us. In Nandigram, I had in first round more than 3000 vote.
ओनली 14 बूथ काउंटेंट एंड मेरा जो इंटरनल कैलकुलेशन था 1100 वोट में लीड होना था, उसमें मैं 3 गुना लीड में चल रहा हूँ। मुर्शिदाबाद मालदा में भी देख रहे हैं दादा, बीजेपी को बढ़त मिल रही है कई सीटों पे, टीएमसी पीछे चल रही है उन इलाकों में भी जहाँ पे मुस्लिम बहुल क्षेत्र ज्यादा है। मुस्लिम वोट बाइफर्केशन हुआ है, बाइफर्केशन हुआ है, खास करके मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपुर में बाइफर्केशन हुआ है। और जो साउथ बंगाल और कोच बिहार जो मुस्लिम ज़्यादा टीएमसी को दे रहा है इनिशियली, लेकिन जिस तरीके से 90-95% हुआ था उनका 21 में 24 में, उस तरीके से कॉन्सोलिडेशन नहीं है, क्रैक है। तो अधिकारी हे आता बोलत होते, त्यांना विश्वास आहे की एक प्रकारचं हिंदू पोलरायझेशन झालेलं आहे आणि अँटी इन्कम्बन्सी सुद्धा आम्हाला या सुरुवातीच्या कलांमध्ये दिसते आणि निश्चितपणे आम्ही विजयापर्यंत पोहोचू। खरं तर साधारणपणे असे मोठे विलास, नेते जोपर्यंत आकडे येत नाहीत तोपर्यंत बोलत नाहीत, पण त्यांनी नाही आता- विलास, यातून एक गोष्ट दिसते की हा जो कॉन्फिडन्स आहे या आकड्यांवरचा, शुभेंदू अधिकारी एवढ्या लवकर बाहेर येऊन बोलणं म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स, आणि यातून काही संकेत मिळत आहेत। शिवराय कुलकर्णी देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। शिवरायजी, पश्चिम बंगालमधून आनंदाची बातमी येताना दिसते, अजूनही मैदान लांब आहे, अगदी सुरुवातीचे कौल आहेत, 123 जागा आघाडी दिसते, परंतु जी फाईट आहे ती 50 धावांची आहे, 50 जागांची आहे। पहिले ममता बॅनर्जी हात लावतात की तुम्ही, हाच प्रश्न आहे। आणि शुभेंदू अधिकारींचा कॉन्फिडन्स, मला असं वाटतं की आज आनंदाची बातमी पश्चिम बंगालमधून येऊ शकते। तुमची प्रतिक्रिया? अगदी बरोबर आहे। यातलं ज्या निवडणुका झाल्या त्यातलं आसाम जर सोडलं तर बाकीच्या सगळ्या राज्यांच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीला प्रचंड परिश्रम करणे, जनतेचा विश्वास संपादन करणे, आणि म्हणजे जसं केरळ आहे तर केरळमध्ये आम्हाला सरकार बनवणं तर सोडा, तिथे आम्हाला फक्त एंट्री नाही का काही आमदार आणता येतील एवढाच विषय केरळचा होता। तामिळनाडूमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा प्रवेश झाला, दमदार झाला पाहिजे, मतांची संख्या वाढली पाहिजे। आणि बंगालमध्ये बघितलं असेल की प्रचंड परिश्रम या ममता दीदींच्या सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने केलेले आहे। तिथलं जनमत सोबत आहे, यावेळी चित्र चांगलं आहे, आणि त्याच्यामुळे बंगाल जे आहे ते यावेळी भारतीय जनता पार्टी जिंकेल हा सुदूंचाच विश्वास नाही, भाजपाच्या सर्व नेतृत्वाचा, माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विश्वास आहे। आणि जनताही तिथे निवडणुकीच्या दरम्यान बोलत होती, त्यानुसार निश्चितपणे बंगाल आम्ही जिंकू। आणि अन्य राज्यांमध्ये, ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवारही मिळत नाही, तिथे सगळी सामाजिक परिस्थिती भाजपच्या दृष्टीने विषम असताना आणि प्रतिकूल असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी टोकाची झुंज दिली आहे, आणि तिथे आम्ही चांगलं वोटिंग पर्सेंटेज घेऊ, आमचा शिकाव तिथे होईल, आम्ही तिथे आहोत हे चित्र या निवडणुकीत निश्चितपणे होईल। पण तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की तुम्ही बहुमताचा आकडा पार कराल? आसाम आम्ही सहजतेने जिंकू, आणि बंगाल मध्ये यावेळी विजय निश्चित होईल असं वातावरण निवडणूक पूर्व काळामध्ये निर्माण झालेलं होतं। सगळे जे सर्वे आले तुमचे त्याचे देखील निकाल त्याच बाजूने आहे, आणि बंगालमध्ये कार्यकर्त्यांनी जी मेहनत केलेली आहे आणि ममता दीदींचं जो एकूण वागणं, त्यांचा जो जंगलराज सगळा त्यांनी उभा केला होता, जी त्यांची दादागिरी झालेली होती, त्या दादागिरीच्या विरोधामध्ये जनता आहे। आणि सगळ्यात महत्वाचं की घुसखोर असतील, त्यानंतर जे कोणी जिहादी असतील, अशा सगळ्या लोकांना घेऊन, त्यांना सोबत घेऊन एक मोठं अँटी नॅशनल वातावरण राज्यामध्ये निर्माण, त्याच्या विरुद्ध एक सज्जनती एकत्र झालेली आहे, आणि त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की निश्चितपणे यावेळी ममतांना पत्करावा लागेल आणि भारतीय जनता पार्टीचा तिथे मोठा विजय। तरी शिवराय कुलकर्णी, तुम्ही किमान 1 ते 1.5 तास अजून वाट बघायला पाहिजे, कारण असाच धक्का आपल्याला 2021 मध्ये बसला होता। 2021च्या आठवणी अजून पुसट झालेल्या नाही आहेत, कारण जिथे तुम्ही 200 जागांचा दावा करत होता, 77 जागांवर भाजपला थांबायला लागलं होतं। आणि म्हणून आता कुठे ना कुठे काळजी घ्यायला पाहिजे, कारण क्लोज फाईट आहे आणि अजूनही ईव्हीएम सर्व ठिकाणी त्याची मतमोजणी सुरू व्हायची आहे। विलास, आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची बहुमताच्या दिशेने निश्चितपणे वाटचाल सुरू आहे, पण ही वाटचाल आता संथ झाली आहे
आधी वेगाने ते जात होते, पण आता तो वेग मंदावलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला हे स्पष्टपणे दिसेल की ही लढाई काही सोपी नाही दोघांसाठी आहे, कारण दोघांनीही युद्ध लढावं अशा पद्धतीने ही निवडणूक लढलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं व्यंकटेश केसरी सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, विजयाची घोडदौड ही सगळ्या बाकीच्या चर्चा सगळ्या बाजूला ठेवणारी ठरतीये आणि विजयचं जे हे यश आहे, जे आता सगळ्यात मोठा पक्ष विजयचा सध्या दिसतोय तामिळनाडूमध्ये, या यशाचं गमक काय वाटतं तुम्हाला? लोकांनी काय विचार केला असू शकतो? असं आहे की तामिळनाडूवरती जसं आपण मगाशी बोलला होता, फिल्म स्टारचा त्यावरती इम्पॅक्ट परिणाम आहे. अण्णा डीएमके कडे सध्या तसा चेहरा नाही आहे. डीएमके आणि विजयच्या पार्टी टीव्हीके कडे तो आहे आणि 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आहे. मला वाटतं की याच्या लोकांना काही प्रमाणात बदल दिसतो, पण मी अजूनही म्हणजे हे ट्रेंड्स आहेत, रिझल्ट येऊ द्या, कारण जे रिपोर्ट्स आलेले आहेत नेक अँड नेक त्याने दाखवले डीएमके आणि टीव्हीके यांच्यामध्ये, परंतु टीव्हीकेने मुसंडी मारली हे पण सध्या सर परिस्थिती बायपोलर नाहीये. तामिळनाडूमधली परिस्थिती बायपोलर नाहीये, ती त्रिशंकू सुद्धा असू शकते असं चित्र सध्या दिसतंय. जर समजा ती त्रिशंकू झाली तर कोण कोणासोबत जाऊ शकतं, काय अंदाज आहे तुमचा? असं आहे की त्यामध्ये द्रविडियन पक्षाचे स्वतःचे कॅल्क्युलेशन्स असतात. आपण जसं इतरत्र पाहतो की 2 पक्ष एकत्र येऊन त्यांची संख्या वाढवून ते समोरच्याला सत्तेपासून दूर ठेवतात, असे प्रयोग भारतीय राजकारणात अनेकदा झालेले आहेत. परंतु याच्यामध्ये टीव्हीकेचे कॅल्क्युलेशन्स काय ते आणखी बाहेर आलेले नाहीयेत. म्हणजे सरकार तरी बनवावं लागेल, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने कमी जागा लढवल्या, त्यामुळे त्यांचा रोल तसा नाहीये, पण केंद्र सरकारचा असतो. अशा वेळेस निवडणुकीचं एकदा फायनल चित्र झाल्यानंतर देवाणघेवाण होणार, कॉम्प्रोमाइजेस होणार आणि 2 पक्ष एकत्र येणार. आजच्या घडीला असं दिसतं जे चित्र आहे की टीव्हीके आणि अण्णा डीएमके एकत्र येऊ शकतात, हे आजच्या घडीचं चित्र आहे. जेव्हा रिझल्ट कम्प्लीट येते तेव्हा वेगळा भाग आहे, परंतु सत्तेच्या विरोधात नेहमी अँटी इन्कम्बन्सी असते. त्याला 3-4 राज्यामध्ये त्याला अपवाद आहेत, जसं गुजरातमध्ये अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर कधी राहिलाच नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये सलग 10 वर्ष भारतीय जनता पक्ष आलेली, तिथे तो फायदा नाही आहे. मध्य प्रदेशमध्ये 5 तीन टर्म मध्ये बीजेपी आलेली आहे, म्हणजे तिथे नाही आहे आता. किंवा इव्हन हरियाणामध्ये पहा, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी पेक्षा प्रो इन्कम्बन्सी झालेलं आहे आणि निवडणुकीचं आता सगळं टेक्निक बदललेलं आहे. आपण जे म्हणतो की मतदान जास्त झालं तर पण याचा अर्थ तुम्ही म्हणताय तसं मग पश्चिम बंगालमध्ये सातत्यानं म्हटलं जायचं काहीतरी अंडर करंट आहे, काहीतरी अंडर करंट आहे. जेव्हा अंडर करंट असतो ती एखादी लाट तयार करतो किंवा एका बाजूनं पूर्णपणे स्वीप होतो, मग हा अंडर करंट नव्हता असं म्हणायचं पश्चिम बंगालमध्ये जे सध्या आकडे दिसतात त्यानुसार? नाही, पश्चिम बंगालमध्ये ही इलेक्शनच वेगळी आहे. असे की पश्चिम बंगाल ही छावणी झाली होती आणि ममता बॅनर्जीच्या विरोधात म्हणजे तिच्या सरकारविषयी कोणी बोललंच नाही. नॉन म्हणजे वेगळे, जसं शुभेंदू अधिकाऱ्यांनी सांगितलं की हिंदुत्व पोलरायझेशन, ह्याच्यामध्ये गव्हर्नन्सचा प्रश्न सेकंडरी होता.